नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी भूषण कृषी रत्न बाळासाहेब मराळे, मुक्काम पोस्ट शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील शेवगा उत्पादक व शेवगा संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या 25 वर्षापासून शेवग्याची शेती व त्यामध्ये संशोधनाचं काम करत आहे. आजचा जो विषय आहे, आजचा विषय असा आहे की हिवाळ्यामध्ये शेवग्याची पानं पिवळी का पडतात? अनेक शेतकरी बांधवांचे फोन असतात की हिवाळ्यामध्ये हिवाळा सुरू झाला की शेवग्याची पाने पिवळी पडतात, मध्येच ठिपके पडतात किंवा पिवळी पडून पानं गळतात. तर ही समस्या का होते? शेतकरी बंधू हिवाळ्यामध्ये काय होतं की तापमान डाऊन होतं एक आणि दुसरी गोष्ट आहे की काही ठिकाणी धुक्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं आणि धुका आल्यानंतर बुरशीजन्य रोगांचं प्रमाण शेवगा शेतीमध्ये वाढतं आणि त्याचं लवकर नियंत्रण केलं नाही तर पानं हे पिवळे पडणे किंवा पानावरती भुरी जर आली समजा काड्यावरती पानावरती किंवा कधी कधी शेंगावरती पण भुरी येते. तर हे जर प्रादुर्भाव झाला तर शेवग्याची पाने पिवळी पडतात किंवा शेंगांवरती सफेद सफेद भाग दिसतो किंवा फांट्यावरती सफेद सफेद भाग दिसतो. तर हे जर नियंत्रण करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला ही काळजी घेतली पाहिजे की ज्या भागामध्ये धुकं आलं समजा, धुकं येऊन गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी किंवा धुकं उघडल्याबरोबर ताबडतोब त्याच्यावरती साध्या पाण्याची जरी फवारणी केली तरी चालू शकतं आणि एक बुरशीनाशक जर आपण वापरलं 22 घ्या किंवा M45 घ्या, दोन्हीपैकी कुठलं एक बुरशीनाशक जर घेतलं, 1 लिटर पाण्यामध्ये 1 ते 1.5 ग्राम हे प्रमाण घेऊन जर त्याच्यावर आपण वेळीच ताबडतोब जर फवारणी केली, तर पिवळेपणा जो आहे तो होत नाही आणि त्याच्यानंतर बुरशीजन्य आजार नियंत्रित करण्यासाठी त्यांची सुरुवातीच्या स्टेजमध्ये खूप मदत होते. तर हे बुरशीमुळं आणि ससाच्या धुक्यामुळं आपल्याला पानं पिवळी झालेली दिसतात आणि पानं पिवळी झाली की मग झाडावरची पानांची संख्या आपल्याला कमी होते. याबरोबर ह्या पिरियडमध्ये अन्नद्रव्याचं व्यवस्थापन सुद्धा करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे अशा अवस्थेत प्लॉट फुलाऱ्यामध्ये असतात किंवा प्लॉट सुरू झाले असतात. आता ते 1 ते 1.5 महिन्यापासून शेवग्याचे प्लॉट सुरू झालेले, बाजार पण चांगले आहे आणि अशा स्थितीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचं नियोजन करणं सुद्धा गरजेचं आहे. जनरल सूक्ष्म अन्नद्रव्य जरी आपण वापरले, ज्यामध्ये कॉमन सूक्ष्म अन्नद्रव्य ते प्रति एकर 5 किलो जरी सूक्ष्म अन्नद्रव्य आपण 8-10 दिवसाच्या अंतराने दिले, तरी सुद्धा आपल्याला शेवग्याची पिवळे होणारी पानांची जी पानगळ आहे, ती आपल्याला थांबवता येते आणि त्यामुळे आपल्या झाडावरती कोणताही बुरशीजन्य आजार होत नाही आणि ते जर नियंत्रण केलं तर शेवग्याची पानगळ आपल्याला पूर्णपणे नियंत्रित करता येते आणि पानगळ नियंत्रित करण्यासाठी 2च उपाय सांगितले आहे की जी बुरशीनाशकांच्या फवारण्या करणे किंवा M45 झालं, 22-3 झालं, ब्ल्यू कॉपर झालं किंवा साप पावडर झाली. हे 3-4 बुरशीनाशकपैकी कोणतं एक बुरशीनाशक आणि जर तुमच्या प्लॉटमध्ये अळीचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही त्याच्याबरोबर एक कीटकनाशक साधं रोगर सारखं घेऊ शकता आणि हे दोघांचं कॉम्बिनेशन करून त्याचं जर फवारणी केली, ज्या वेळेला धूप होईल त्यावेळेला साधारणतः हिवाळ्यामध्ये 8 ते 10 दिवसाच्या अंतराने फवारणी केली तरी चालू शकते. अशी फवारणी केली तर झाडं आपल्याला पूर्णपणे हिरवेगार ठेवता येतात. त्याची फुलांची होणारी गळ थांबवते ते आणि त्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर आपण केलं, तर प्लॉटपासून आपल्याला चांगली सेटिंग मिळते आणि चांगलं उत्पादन पण मिळतं. त्याच्यानंतर या जोडून एक प्रश्न अशा पद्धतीचा की बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना झाडावरती फुलं भरपूर दिसतात, पण त्याचं सेटिंग मिळत नाही. म्हणजे फळधारणा फुलापासून फळधारणा होत नाही. तर अशा वेळेला जर फळधारणा होत नसेल तुमच्या प्लॉटमध्ये, तर पहिलं आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी चे अस्तित्व आहे का ते चेक करा. म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी दुपारी 4च्या दरम्यान आपण प्लॉटमध्ये फिरलो, तर फुलांमध्ये मधमाशी जर असेल, तर फुलांचं सेटिंग चांगलं मिळतं आणि तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशीचं जर अस्तित्व दिसत नसेल, फुलावरती जर मधमाशी जर दिसत नसेल, तर परागसिंचन घडण्यामध्ये थोडीशी अडचण तयार होते. तर अशा वेळेला तुम्ही ताक आणि गुळाची जर फवारणी केली शेवग्याच्या प्लॉटवरती, मधमाशी लगेच आकर्षित होते किंवा ताक आणि गूळ फवारून सुद्धा जर मधमाशी तुम्हाला प्लॉटवर दिसत नसेल, तर मग मधमाशीची पेटी आणून आपल्या प्लॉटमध्ये बसवणं हा त्यावरचा उत्तम पर्याय आहे. पण पेटी हा नंतरचा भाग आहे. पहिल्यांदा सर्वप्रथम आपण प्लॉटवरती ताक आणि गुळाची फवारणी जर केली, तर ते मधमाशा लगेच ताबडतोब प्लॉटवरती येतात आणि ही फवारणी झाल्यानंतर जर सुद्धा मधमाशी तुम्हाला जर प्लॉटवर दिसतच नसेल, तर मग तुम्ही मधमाशीची पेटी आणून तुमच्या प्लॉटमध्ये 1 एकरला 1 पेटी जरी ठेवली, तरी फुलांचं चांगलं सेटिंग होतं. तर थोडक्यामध्ये फुलांचं चांगलं सेटिंग होण्यासाठी आणि बुरशीजन्य आजार टाळण्यासाठी मी आता जे वर्णन केलेलं औषध आहे, बुरशीनाशक आहे, त्याचा तुम्ही वापर करा. ज्या ठिकाणी भरपूर फुलं आहे, सगळी अवस्था चांगली तर अशा ठिकाणी अमिनो ॲसिडचा एक स्प्रे जरी दिला टॉनिक ज्या कंटेनमध्ये अमिनो ॲसिड आहे असा स्प्रे दिला तरी सेटिंगला त्यापासून मदत होते. तर शेतकरी म्हणून आजच्या व्हिडिओपुरती एवढीच माहिती. प्लॉटची चांगली काळजी घ्या. तर रेट हे गेल्या 1-1.5 महिन्यापासून एकदम तेजीमध्ये आहे आणि ह्या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त शेंगा कशा मिळतील यासाठी आज हा व्हिडिओ होता. आजच्या पुरती एवढीच माहिती. नमस्कार, धन्यवाद.